हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण उन्हाळ्यात उपयोगी पडतील आणि वर्षभरही उपयोगी पडतील अशा काही उपयोगी टिप्स हॅक्स बघणार आहोत. तर पहिला आपला हॅक्स आहे का तेलात आपण जेव्हा पाण्याचे थेंब पडतात आपल्या हातून चुकून होतं आणि आपल्या अंगावर उडतं, भाजी म्हणा किंवा काही आपण स्वयंपाक करताना किंवा कढईत असं पाण्याचा थेंब पडला का ते अंगावर उडतं आणि भाजण्याची शक्यता असते. तर अशा वेळी आपण काय करायचं, त्याच्यात पटकन हळद टाकायची. हळदीने ते पाणी ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि मग आपल्या अंगावर अजिबात तेल उडत नाही आणि पटकन आपण मग भाजी किंवा काही आमटी असेल ती फोडणीला द्यायची. तर अशा प्रकारे आता जर तेलात पाण्याचे थेंब उडले तर तुम्ही असं करू शकतात. आणि जेव्हा तुम्ही पुरी करताना असं झालं तर त्याच्यात तुम्ही मात्र मीठ टाकायचं आहे. पण भाजीत आपण जर मीठ टाकलं तर ते जास्त होऊ शकतं, त्यामुळे भाजीच्या वेळी तुम्ही हळद टाका. आता उन्हाळ्याची दुसरी टिप आहे का तुम्ही कुठलीही भाजी आमटी बनवली का ती 3 तासापेक्षा जास्त बाहेर ठेवू नका. तुम्ही आयत्या वेळी ती बनवत जा, तर ती चवीला रुचकर लागणार आणि खराबही होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्या या पहिल्या 2 टिप्स होत्या. उन्हाळा म्हटलं का आपण जेवणावर लिंबू घेतोच, तर लिंबू मात्र जास्तीत जास्त रस मिळावा किंवा छान प्रकारे पिळता यावा, त्याच्यात बिया पडू नयेत, त्यासाठी काय करायचं, तर मी इथे वाडीतलं लिंबूच घेते आहे ताजं. तेच तुम्हाला चिरून दाखवते का ते कशा प्रकारे जेवणावर आपण वाढतो तेव्हा चिरायचं असतं. तर पहा, मी मस्त लिंबू घेतलेले आहेत आणि आता आपण छान धुवून घेऊया आणि कसं चिरायचं ते बघायचं आहे. का ही पण खास उन्हाळी टिप आहे, कारण उन्हाळ्यात आपल्याला लिंबू जास्त लागतो. एरवीसुद्धा आपण जेवणावर लिंबू घेतो. बरेच वेळा मी हॉटेलमध्ये बघितलेलं आहे का लिंबू वेगळ्या प्रकारे चिरलेलं असतं, तर त्याच प्रकारे मी प्रयोग करून पाहिला. तर खरोखरच त्या प्रकारे जसं हॉटेलमध्ये साईडने त्याचे स्लाईस काढले जातात आणि मधला भाग वेगळा ठेवला जातो, त्याच प्रकारे आपण आता लिंबू चिरून बघायचं आहे. आणि खरोखरच अशा प्रकारे जर तुम्ही लिंबू चिराल ना तर बियासुद्धा मध्ये येत नाहीत आणि रस भरपूर निघतो. आता ते मी तुम्हाला करूनच दाखवते आहे. तर पहा, मी अशा प्रकारे जसं हॉटेलमध्ये लिंबू चिरतात त्याप्रमाणे मी चिरलेलं आहे. तर त्याच्यात पहा बियासुद्धा राहिलेल्या नाहीत. आणि आता आपण नेहमीप्रमाणे आपल्या घरी आपण लिंबू पिळतो, अशा 4 किंवा 8 फोडी करतो छोट्या छोट्या, त्या प्रकारे पण बघूया. पहा किती ज्युसी दिसतं आणि पटकन याचं रस निघून जातो. तर अशा प्रकारे हा लिंबू आपल्याला चिरायचा आहे. आता साध्या पद्धतीने आपल्या नेहमीच्या पद्धतीने चिरतो आहोत आपण. तर आपण असे मध्ये याचे 4 भाग करतो, त्याच्यानंतर मग 8 भाग करतो. पहा किती बिया आपल्याला काढायला लागतात आणि वेळ जातो आपला, शिवाय लिंबाचा रससुद्धा आपल्याला कमी मिळतो, हे आपल्याला कळतच नाही. तर याचा फक्त मधला भाग थोडासा निघालेला आहे तेवढंच. तर आता दोन्ही वाट्यांमध्ये बघूया, जे आपण साध्या पद्धतीने नेहमी पिळतो तसं. तर पहा, त्याच्यात असंख्य बिया असतात, आतमध्ये असतात, त्या पण काढायला कठीण जातात. आता दोन्ही मी त्या फोडी घेतलेल्या आहेत पिळून, त्याचा एवढा रस निघालेला आहे. आणि आता दुसऱ्या पद्धतीने म्हणजे आपण जे मी बोलली हॉटेलमध्ये कसं असतं, तर याचा पहा, लिंबाचा रस ना भरपूर पडतो, शिवाय बिया पडत नाहीत त्याच्यात. तर दोन्ही मी करूनच दाखवते आहे. दोन्ही वाट्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिंबू कापलेले पिळून दाखवलेले आहेत. तर पहा, आता मी बिया काढून दाखवते, म्हणजे अंदाज येईल तुम्हाला साधारण किती लिंबू रस झालेला आहे. तर या वाटीमधला लिंबू रस त्या वाटीपेक्षा नक्कीच कमी आहे. दोन्ही तिरक्या करून दाखवते आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तर अशा प्रकारे आता आपण साईडने लिंबाच्या फोडी केल्या पाहिजेत, जेणेकरून रस मिळेल. उन्हाळ्यात घरोघरी माठ असतो, वरती पहा असं सफेद येतं, हे 3-4 दिवसाने येतच प्रत्येक माठाच्या. तर आता नवीन माठ आणलं किंवा आपलं जुनंच माठ असेल तर ते साफ करण्याचा प्रश्न येतो. काहींच्या माठाला वास वगैरे येतो, तर काही जण मग त्याला मिठाने साफ करतात. तर तुम्ही मिठाने अजिबात कधीच माठ साफ करू नका. माझी आई नेहमी म्हणायची, मीठ एकदा माठाला लागलं का पाणी गार होत नाही आणि शिवाय ते माठ लवकर फुटतं. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला माठ साफ करायचं असेल तर तुम्ही साधं नारळाची शेंडी घ्या किंवा हे असं साधं स्क्रबर घ्या, विदाऊट स्पंज घ्या मात्र, आणि ते असं घ्या आणि चांगलं स्क्रब करून बाहेरून आणि आतून घासत जा. दर 3 ते 4 दिवसाने माठ घासा. रोज माठ घासायची अजिबात गरज नाही. रोज नुसतं खळखळवून घ्या वरूनच आणि पाणी भरत जा. तर अशा प्रकारे आठवड्यातून 2दा फक्त तुम्ही माठ साफ करत जा. अगदी एकदा केलं तरी काहीच हरकत नाही, पण बाकी कुठलंच काही वापरू नका माठ साफ करायला. फक्त नारळाची शेंडी वापरा किंवा असं साधं
स्क्रबर वापरत जा। तर अशा प्रकारे तुमचं ना पाणीसुद्धा छान राहील। कधी जर तुम्हाला वाटलं वास येत असेल तर स्वच्छ धुवा आणि कडकडीत उन्हात 2 दिवस तापवा, म्हणजे अगदी माठ छान निर्जंतुक होऊन जाईल। तर अशा प्रकारे मी माठ भरते आणि आमच्याकडे पाणी खूप गार असतं। तर हे माठ आहे ना, हे कायम खिडकीजवळ किंवा जिथे वारा येतो तिथे ठेवत जा। त्याच्यावरचं झाकण पण शक्यतो असं मातीचंच असेल तर छानच, म्हणजे अगदी गार होतं। आता आपली तहान तर भागते, परंतु पक्षी असतात त्यांची तहान पण आपण भागवायला पाहिजे। तर पक्ष्यांची नक्की आपण तहान भागवू शकतो। आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर आपण त्यांच्यासाठी असं पाणी ठेवलं ना तर खूप पक्ष्यांची चांगली सोय होते। शिवाय आपण हे पाणी ठेवतो ना, बरेच जण उन्हात ठेवतात, तर तुम्ही उन्हात नका ठेवू। हे पाणी ना जिथे सावली असेल तिकडे आणि मातीच्या भांड्यात ठेवत जा, म्हणजे काय होतं ते पाणी छान गार होतं आणि पक्ष्यांची खरोखर तहान भागली जाते। जर आपण हे पाणी ऊन येतं त्या ठिकाणी ठेवलं तर ते गरम होतं आणि त्या पक्ष्यांना सुद्धा त्रास होतो। त्याच्यामुळे शक्यतो मातीच्याच भांड्यात ठेवा। अगदीच नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवू शकतात, पण शक्यतो तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा मातीची अशी भांडी मिळतात ती आणा, किंवा मोठ्या पणत्या असतील तुमच्याकडे ज्या न वापरलेल्या त्या ठेवू शकता। आपली पुढची उन्हाळी टीप आहे आल्याबद्दल। तर मी मध्ये ना पावसाळ्यात किंवा मग थंडीच्या दिवसात आलं कसं टिकवायचं तर ते फ्रीजमध्ये आपण टिकवतो, पण आपल्याला जर अजून वर्षभर टिकवायचं असेल आलं तर मात्र आपण ना उन्हाळ्यात भरपूर आलं घ्यायचं, विकत घ्यायचं आणि ते छान प्रकारे टिकवू शकतो अगदी फ्रीजशिवाय। तर फ्रीजशिवाय कसं टिकवायचं, तर मी हे आलं पहा भरपूर आणलेलं आहे आणि पाण्यात ना आता बराच वेळ हे ठेवलेलं आहे, तर बराच वेळ ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामधली माती निघून जाते। आणि आपल्याला हे आलं आहे ना तर ते अगदी सालासकट घ्यायचं आहे, कारण आल्याचं साल हे अँटीऑक्सिडंट असतं, शिवाय त्याच्यात फायबर्स असतात, तंतू असतात, बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात आणि आपल्या हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे। डायजेशन सुधारतं आल्याच्या सालामुळे। आलं पण आहे आणि आल्याच्या सालात जास्त चांगले सात्विक गुण असतात आणि इन्फ्लेमेशन असेल, आपलं जे काही दुखत असेल वगैरे त्याच्यावर सुद्धा आल्याचं हे साल उपयोगी येतं। अशा प्रकारे मी आलं क्लीन करून घेतलेलं आहे। ब्रशने त्याचा मळ मी साफ करून मगाशी घेतलेला आहे आणि स्वच्छ पुसून अशा प्रकारे किसायचं आहे। तर किसून घ्या तुम्ही, किंवा मग तुम्हाला जर किसायचा कंटाळा आला असेल तर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल त्याच्यात सरळ एक ब्लेड लावा, हे पातं लावा आणि तुम्ही ना बारीक असं करून घ्या। किसासारखंच अगदी बारीक होतं, अगदी हे तर 2 मिनिटाचं काम आहे, तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता। तर दोन्ही प्रकारे मी सांगितलेलं हाताने किसून घ्या किंवा मग फूड प्रोसेसरला असं बारीक करून घ्या। फूड प्रोसेसरच्या किसणीने मात्र नीट किसलं नाही जात, त्याचं रस निघतो। तर अशा प्रकारे ना आता ऊन भरपूर पडलेलं आहे आणि आम्ही इथे आमच्या वाडीतल्या बंगल्यामध्ये आलेलो आहोत राहायला, तर तिकडे सगळं मी आता वाळवून घेणार आहे, वाळवणीचे पदार्थ। तर आलं वाळवायला ठेवलेलं आहे, वाळलेलं आलं मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। छान अगदी होतं आणि आपण एखाद्या बरणीमध्ये ठेवू शकतो। आमच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि आम्ही आता वाडीच्या घरात आलेलो आहे, पण यापुढे काही महिने तुम्हाला व्हिडिओज याच घरातले दिसणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमधल्या या उन्हाळी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, तुम्हाला खरोखर उपयोगाच्या आहेत का? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा।